शनिदेव मीन राशीत अस्त होणार आहेत 13 मार्च 2026 पासून सुमारे 40 दिवस म्हणजे एप्रिल अखेरपर्यंत. ज्योतिषानुसार शनी अस्त झाल्याने त्यांचे कठोर प्रभाव कमी होतात आणि काही राशींना रिलीफ मिळतो, तर काहींना सावध राहावे लागते. फायदा होणाऱ्या राशी, सकारात्मक प्रभाव, दिलासा, प्रगतीची शक्यता. मीन राशी, 7.5च्या दुसऱ्या टप्प्यात असलेल्यांना शनी अस्तामुळे त्रास कमी होईल. वैयक्तिक जीवन आणि करिअरमध्ये सुधारणा येईल. कर्क राशी, काही स्रोतांनुसार फायदा, विशेषतः आर्थिक किंवा भावनिक स्थिरता. कन्या राशी, व्यवसाय किंवा नोकरीत सकारात्मक बदल, शांतता मिळेल. काही ठिकाणी मकर किंवा इतर राशींना धनलाभ किंवा करिअरमध्ये फायदा दिसतो. नुकसान किंवा सावध राहावे लागणाऱ्या राशी, संभाव्य अडचणी, विलंब. मेष राशी, 7.5चा पहिला टप्पा, आर्थिक किंवा आरोग्य ताण. धनुराशी, ढय्या प्रभाव, निर्णय घेताना सावधगिरी. कुंभ राशी, 7.5चा शेवटचा टप्पा, तरीही काही ताण. सिंह राशी, ढय्या सुरू, व्यवसाय किंवा नातेसंबंधात अडथळे येऊ शकतात. हे सामान्य ज्योतिषीय प्रभाव आहेत. प्रत्यक्ष फळ व्यक्तीच्या कुंडलीवर म्हणजे जन्मकुंडली, दशा, गोचर अवलंबून असते. शनी अस्तकाळात शनिवार व्रत, हनुमान चालिसा पाठ, काळे तीळ किंवा तेल दान, ओम शम शनेश्चराय नमः जप उपयुक्त ठरू शकतात. गुरुदत्त ज्योतिष केंद्र, वाघोली, पुणे, मो 9284673980 यांच्याकडे वैयक्तिक सल्ल्यासाठी संपर्क साधू शकता.